सांगली जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीत ठेवलं जातंय. सगळ्यांना नालायक ठरवून मीच मालक आहे हे खपवून घेतलं जाणार नाही. सांगली जिल्हा हा संकटात असताना आमदार अनिल बाबर कोणाबरोबर आहेत? सांगली जिल्ह्याच्या बरोबर तुम्ही आहोत की पक्षातील नेत्यांवर आहात हे त्यांनी स्पष्ट करावं, असं वक्तव्य खासदार संजय काका पाटील यांनी केलं. सांगली येथे खासदार संजय काका पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. राजकारण करत असताना भान ठेवावं. पाणी सोडण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. चुकीच्या पद्धतीने ओरडाओरड करू नका. अनिल बाबरांनी त्याग आणि जीवावर उदार व्हायच्या गोष्टी बोलू नका. कमरेखालचे वार करायचे नसतात. कुणाला तर डॅमेज करायचं नाही. म्हणून मी खाजगीत बोललेल्या गोष्टी जाहीरपणे बोलत नाही. कोण कुणाच्या बदल्या करतात, कोण कुणाची नियुक्ती करतोय, ही सर्व माहिती माझ्याकडे आहे, असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिला. पाणी सोडण्याच्या बाबतचे अधिकार ना सातारच्या पालकमंत्र्यांना आहेत ना सांगलीच्या पालकमंत्र्यांना आहेत. मात्र विकृत पद्धतीचं राजकारण केलं जातंय. काही नेते हे अस्मानी संकट आले असताना जनतेच्या नरडाला नख लावत आहेत. म्हणून हा आमचा लढा सुरू केलाय. शेतकऱ्यांच्या नरडाला नख लागता कामा नये, असे खोटं श्रेय घेण्याचं काम करू नका, असेही खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं. परवा दिवशी या जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीवर मात करणाऱ्या आपल्या योजना चालू करण्यासाठी कुणाची तरी अरेरावी होती, कुरघड्या होत आहेत. या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून थोडी आक्रमक भूमिका घेऊन मी हा विषय मांडण्यासाठी परवा दिवशी पत्रकार बैठक घेतली होती. त्यावेळी आपल्यातल्या काही लोकांनी, पत्रकार मित्रांनी मला असं विचारलं की एवढं करून मी त्यावेळी सांगितलं होतं की या बाबतीमध्ये मी तक्रार करणार आहे. पालकमंत्र्यांचा तो अधिकार नाही. 2 एसींनी ठरवलेल्या या बाबी आजपर्यंतच्या परंपरेनुसार, त्यांच्या नियमानुसार राज्य सरकारच्या 2 एसी त्याचं नियोजन करतायत आणि 2 एसींनी ठरवलेले कागद आजही माझ्याकडे आहेत की त्यामध्ये किती TMC पाणी, याच्या बाबतीमध्ये 2 मिनटं मी विश्लेषण करतोय. यामध्ये असं आहे की आजचा पाणी पुरवठा, अगदी कालपर्यंत संध्याकाळचा आकडा, आजचा पाणी पुरवठा घेतलेला आहे 84.93 TMC पाणी कोयनेमध्ये आहे. त्यामधला मृत साठा 5 पॉईंट आहे ना, 5.13 TMC मृत साठा आहे. तो सोडता येत नाही, डेट वाढवून म्हणतो आपण त्याला. आजचा उपयुक्त पाणी साठा 79.80 TMC. धरणामध्ये आपणाला सोडणारा उपयुक्त पाणी साठा त्यामध्ये 79.80 TMC आहे. कालवा सल्लागार समितीच्या झालेल्यानुसार 35 TMC पाणी वीज निर्मितीला, 35 TMC पाणी हे आपणाला या सगळ्या उपयुक्त पिण्यासाठी, शेतीसाठी, सिंचनासाठी आपण त्या गोष्टीकडे 35 TMC पाणी वाटप झालेलं आहे. त्यामध्ये बाष्पीभवन होणारं 1.71 TMC पाणी हे बाष्पीभवन होऊन जाणार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन होणारं पाणी. आणि बाकीचं राहिलेलं पाणी आपण 2 TMC पाणी 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत वापरलंय. त्यावेळी सुद्धा या ठिकाणी गणपतीसारखे आपले धार्मिक उत्सव असताना नदीमध्ये फूट 1.5 फूट सुद्धा पाणी नव्हतं. मूर्ती विसर्जन करण्यासाठी सुद्धा आपल्याला अडचणी झाल्या होत्या. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी, आपल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनी त्यांना फोन केले होते. त्यावेळी सुद्धा पाणी सोडण्यासाठी हीच चाल त्यांची दिसून आली होती. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पाणी सोडताना
देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे पाणी सोडण्यासंबंधामध्ये त्यांनी स्वतः, ते मध्य प्रदेशमध्ये होते, त्यांनी त्या ठिकाणी कॉन्फरन्सवर घेऊन दीपक कपूर नावाचे सेक्रेटरी होते, त्या सेक्रेटरींना तसे आदेश दिले. सेक्रेटरींचा फोन आला, ईडींनी खाली दोन्ही एसींना सांगून हे पाणी त्यावेळी सोडलं गेलं होतं. त्याच्यानंतर दोन्ही एसींची बैठक झाली, त्यांनी हे सगळं पाणी आणि त्याचं नियोजन मागे सांगितलं. तसा पत्रव्यवहार झाला. त्या पत्रव्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी कालवा सल्लागार समितीला मान्यता घेऊन त्यांच्याकडे पाठवल्या. त्यामध्ये हे पाणी सोडण्याचं नियोजन आजपर्यंत सरकारच्या नियमानुसार 2 एसी आणि त्यावर चीफ इंजिनियर हे थोडं नियंत्रण ठेवतात, अशी आजपर्यंतची पद्धत आहे आणि तसा नियम आहे. पण एवढे 2-2दा 3-3दा घटना घडून सुद्धा ही आरेरावी, या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीत ठेवण्याची पद्धत, किंवा दुष्काळासारखं इतकं महाभयंकर संकट आमच्यावर आला असताना जिल्ह्यावर, अशा वेळेला सगळ्यांना विटीस धरून राजकारण करण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून होतोय. त्याच्या काही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. म्हणून त्यावेळेला मी आक्रमक भूमिका निश्चितपणाने घेतली आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ती राहणार. जरी कुरगुडी करण्याच्या भूमिका अशा पद्धतीनं झाल्या तर. तो व्हिडिओ जरा दाखवा, आवाज वाढ लवकर. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो सगळ्यांना. अनिल बाबरसाहेब, थांबा एक मिनिट, परत लाव, पहिल्या बसण्याला एक मिनिट तिथं ठेव, खाली लाव. तुमच्यावर पाठवतो. सांगली जिल्ह्यातले अनिल बाबरसाहेब हे गेली 5-6 दिवस झाले सतत याच्यासाठी आग्रही होते की तातडीनं कोयना धरणातलं पाणी सोडा. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर पवार साहेबांचं काल बोलणं झालं. रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मला फोन आला आणि तातडीनं जसं पवार साहेबांची मागणी आहे त्याप्रमाणे पाणी सोडण्याचं नियोजन करा, अशा पद्धतीचे आदेश रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला दिले. प्रकल्पाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकाळी लवकर बोललो. जिल्हाधिकारी सातारा हे सगळं त्याचं मॉनिटरिंग करतायत, त्यांच्याशी बोललो. आणि आता तातडीनं या पाण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 2 TMC पाणी हे आजच्या आज सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याप्रमाणे मी जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश दिलेले आहेत. ते काम पाणी प्रत्यक्ष सोडण्याचं 1-2 तासामध्ये या ठिकाणी आपण सुरू करू. मला या माध्यमातून एवढेच राज्य जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश. म्हणून हा आमचा आक्षेप आहे की अशा वेळेला आसमानी संकट आलंय, अशा वेळेला तुम्ही राजकारण करू नका. यामध्ये काही पेपर्स तुम्हाला मी मुद्दामून आज दाखवतोय, मला सहानुभूती घ्यायची नाही. पण 3 तारखेला आम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटलो. त्यावेळेला आम्ही पत्र दिली, त्याच्यावर त्यांनी लिहिलं, तशा पद्धतीचे आदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या. पालकमंत्री महोदयांनी मी 3 तारखेला भेटलेला आहे. त्यामध्ये पत्रामध्ये म्हणलेलं आहे की यंदा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूप पाऊस कमी झालेला आहे. अतिशय मोठं दुष्काळाचं सावट आपल्या जिल्ह्यावर आहे. आपल्या तालुक्यातील त्याच्यामध्ये आलेलं नाही. जत महत्त्वाचा तालुका आलेला नाही, आटपाडी आलेलं नाही, कवठेमंकाळ आलेलं नाही. या तालुक्यांचे समावेश करावे. आणि वीज निर्मितीतलं आम्ही 12 TMC पाणी मागितलेलं आहे. त्यामध्ये 12 मागितलं, पण आम्हाला 5-7 मिळालं तरीसुद्धा पुरेसं आहे. वीज विकत घेता येईल, हे सगळं पत्र देऊन ते आदेश झालेत. आणि तुम्ही मात्र एका माणसाला 10-12 दिवस थांबवून खोटं श्रेय घेण्याचं आणि मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करायचं काम, हा जो काही चाललेला प्रयोग आहे ना, याच्यावर आमचे आक्षेप आहेत. याच्या विरुद्ध आमचा आवाज आहे. आणि तुम्ही काही मला पत्रकारांनी विचारलं की एवढं होऊन सुद्धा तुम्ही याच्यावर काय करणार, तुम्ही राजीनामा देणार का? त्यावेळी मी सांगितलं होय, कारण तेवढी माझी हिंमत आहे. राजीनामा देण्यासाठी आणि खोटी सहानुभूती घेण्यासाठी मी प्रेस घेतली नव्हती. आपल्या जिल्ह्यावर होणारा अन्याय आणि आपल्या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरी ठेवण्याच्या भूमिका सुरू झालेल्या आहेत, त्याच्या विरुद्धचा तो आवाज होता. काल आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला काही त्यांनी आक्षेप घेतले. त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं
की संजय काकांना पाणी सोडल्यानंतर हे का सुचलं. मी स्वतः त्यांना फोन केला होता. या जिल्ह्याची ज्या वेळेला कालवा सल्लागार समितीची मिटिंग सुरू झाली त्यावेळी माझे स्टेटमेंट आहेत की जिल्ह्यामध्ये वाद नको आहेत. यानं कुणाचंही भलं होणार नाही. ना सोलापूरचा सांगलीशी वाद नको, ना सांगलीचा साताऱ्याशी नको, ना साताऱ्याचा सांगलीशी नको. तेवढं भान आम्हाला आहे. म्हणून आम्ही त्या मिटिंगमध्ये सगळी मिटिंग टॅक्टफुली नेऊन आम्ही त्यावेळेला कुणाच्याही बाबतीमध्ये बदनामीकारक केलेल्या चुकीवर पांघरून घालण्याचंच काम केलं होतं. पण एवढं करून सुद्धा तुमची आरेरावी आणि तुम्ही विठी धरण्याच्या भूमिका आणि किविलवाणा राजकारणाचा प्रयत्न दिसला म्हणून हा आक्षेप आम्ही आज निर्माण केलेला आहे. याच्या बाबतीतला हा आमचा आवाज आहे. त्यांनी दुसरा प्रश्न केलेला आहे की आमच्या परममित्रांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये दान हा शब्द वापरला. संविधान पद आहे. मला वाटतं देसाईंनी आम्हाला ह्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला एका पत्रकार मित्रांनी की अनिल भाऊंनी आदल्या दिवशी सांगितली आम्हाला माहिती की मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. आदेशाची आवश्यकता काय. म्हणून मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी आहे. तुम्हाला 8-8 आणि 10 दिवस मागं लागायचं आणि आमची भीक मागितल्यासारखी अवस्था करायची. याच्यासाठी तो आक्षेप होता. मला राजकारण कळतं. पाण्यासाठी संघर्ष करत आलो आहे. दुष्काळाशी संघर्ष करत आलो आहे. सामना करत आलो आहे. माझं जीवन त्यावर उभं राहिलेलं आहे. त्या लोकांसाठी मी शब्द वापरला की कुठल्याही टोकाला जाण्याची माझी भूमिका राहील. लोकांच्या बरोबर राहणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरंही वाक्य वापरलं माझे कुठले 2 नंबर धंदे नाहीत. त्यामुळे मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं की संजय काकांचा मला फोन आला होता. हो, मी फोन केला होता अनिल भाऊंना. मी नाकारत नाही. पण फोन चिडून केला की मी देवेंद्र भाऊंशी बोललो आहे. काय चाललं हे भाऊ. खाजगीत बोललेल्या गोष्टी ओपन करायच्या नसतात. पण तुम्ही मला काय कॉमेंट्स केले ती मी आज बोलत नाही. पण फोन केला हे जाहीरपणानं मी मान्य करतो. मी फोन अशासाठी केला की गेले 7-8 दिवस झालं आपली ताकारीची योजना सुरू आहे. त्या ताकारीची योजना बंद पडलेली आहेत पंप. हे काय चाललंय भाऊ. मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्री राजस्थानला आहेत. त्यांच्या ओएसडीशी मी फोन लावण्याचा प्रयत्न केला. हे बरोबर नाही म्हणून सांगायसाठीच फोन केला होता. पण मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात होते. मी भाऊंना फोन केला. तुम्ही हे बोललं पाहिजे. हे बरोबर नाही हे सांगायसाठी अनिल भाऊंना फोन केला. मला राजकारणामध्ये नौटंकी करायची गरज नाही. मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे. माझं जीवन स्वच्छ जीवन आहे. त्यामुळं कुठल्या तरी शब्दाचा अर्थ घेऊन किविलवाणा राजकारणातला प्रयोग करत बसू नका. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही काय राजकारण करायला लागलाय. कोण व्हिडिओ फिरवतंय. कोण काय करतंय. ह्या सगळ्या सोशल मीडियातल्या गोष्टी काढायला लावू नका. हा जिल्हा मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा नाही. क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातल्या जनतेबरोबर अस्मिता ठेचत असेल कोण तर आम्ही जिल्ह्यातल्या जनतेबरोबर राहणारी माणसं आहे. मला कुठल्याही राजकारणाची तमा नाही, परवा नाही.